अनुसरे तो अमर झाला, अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, विसंबेना बाळा माता तैसा लळा पाळावा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे, त्रिभुवनी ज्याची सत्ता तो रक्षिता झालिया. किंवा त्रिभुवनी ज्याची सत्ता तुकया रक्षिता तो झाला. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दोसरे चरणा संपादया, दुसरे चरण संतांचिया, दुसरे चरण संतांचिया. कंद कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार, कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. दास तो बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. यदक्षरमानाख्येयमानन्दं भज केवलं श्रीमन्निवृत्तीनाथेति ख्यातं दैवतमाश्रये. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर. संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधिराज. वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता. अनुसरे तो अमर झाला अंतरला संसारा. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड सुंदर प्रसिद्ध असा हा अभंग असून, या अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाला शरण गेलेल्या महात्म्याला काय फलश्रुती प्राप्त होते, त्या फलश्रुतीचा विचार महाराज या अभंगातून सांगतात. विठाला 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 विठाला. उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या पावन आणि सन्माननीय उपस्थितीमध्ये तथा कुशारी पाटील परिवार यांचे आप्त इष्ट सगळे सोयरे यांच्या सन्माननीय उपस्थितीमध्ये आज आपण या ठिकाणी एका विशिष्ट चिंतन सेवेमध्ये उपस्थित आहोत. ते म्हणजे आपल्या गावातील एक अत्यंत शेतीनिष्ठ जीवन, सामाजिक आध्यात्मिक जीवन जगणारा हा कुशारी पाटील परिवार. या परिवारात यांच्या मातोश्री अर्थात ज्यांना 1 वर्षापासून वैकुंठवासी म्हणावं लागतं अशा वैकुंठवासी सौभाग्यवती रुक्माबाई गोविंदराव कुशारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. त्यांच्या पश्चात असणारा त्यांचा सर्व परिवार, त्यामध्ये आदरणीय रावसाहेब गयाजी कुशारे हे त्यांचे दीर असतील, सौभाग्यवती जिजाबाई रावसाहेब कुशारे हे त्यांच्या जाऊबाई असतील, नानाभाऊ, अण्णाभाऊ, हरिभाऊ आणि जनार्दन भाऊ हे त्यांची 4 मुलं, आदरणीय दत्तात्रय भाऊ, संतोष भाऊ हे त्यांचे पुतणे, आदरणीय सौभाग्यवती चंद्रकलाताई केशवराव जाधव ह्या कन्या, तथा सौभाग्यवती अर्चनाताई राजेंद्रजी चव्हाण ही पुतणी, तथा सर्वच कुशारे परिवार. या परिवाराने आपल्या मातेच्या स्मृतीला अभिवादन करण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि त्यातही कीर्तनाची सेवा करण्याचं सौभाग्य मला पूर्ण कुशारे परिवार यांच्या माध्यमातून, तथा ज्या वारल्यात त्यांचे पणतू आमचे परमार्थ स्नेही आमचे प्रितेश महाराज की जे आदरणीय हरिभक्तीपरायण अभिजित महाराज देशमुख यांच्या संस्थेमध्ये अध्यात्माचं काय घेत आहेत, शिक्षण घेत आहेत, यांच्या प्रेमातून संपर्कातून आदरणीय अभिजित महाराज यांच्या संपर्कातून प्रेमातून ही सेवा करण्याचं सौभाग्य मला प्राप्त झालेलं आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील तसं मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना सर्व कुशारे पाटील परिवाराचे आप्त सगळे सोयरे यांची जशी उपस्थिती आहे त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचं भजन वैभव आज या ठिकाणी माझे हृदयाभिन्न परममित्र अक्षय महाराज वाघ, हृदयाभिन्न परममित्र आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे कार्तिक महाराज शिंदे हे सुंदर गाण्यासाठी लाभलेले आहेत. त्याचप्रमाणे आमचे टाकडीकडून जुन्या परिचयाचे आमचे बापूसाहेब मोकाटमाळ हे पाहुणे पण आहेत, त्या घराचे पाहुणे पण आहेत आणि आमचे
ते माझे सोयरे सज्जन सांगा ते. हो, आदरणीय आमचे बापूसाहेब पण आहेत, आदरणीय केशव महाराज पानसरे आहेत. मृदंगाची साथ देण्याकरता आदरणीय हरिभक्तीपरायण युवराज महाराज बोरसे आहेत. त्याचप्रमाणे आजीचे पणतू आमचे प्रितेश महाराज हे आहेत. गावातील परिसरातील टाळकरी मंडळी आहेत. या सर्वांची जशी सन्माननीय उपस्थिती आहे, तशी आज माझ्यासोबत योगायोगानं आलेले एक फार मोठं वारकरी संप्रदायातील साधू जीवन, ज्यांची तुकोबारायची अख्खी गाथा पाठ आहे आणि गुरुवर्य बोधे बाबाची सेवा परंपरा जे चालवत आहेत, असे गाथामूर्ती प्रमोद महाराज ठाकरे यांची उपस्थिती आज या चिंतनात आहे. म्हणून त्यांच्याविषयी सद्भाव, आमचे कुशारी पाटील हे सर्वच माझ्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी आहेत, सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि माझ्या अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. ही सर्व चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना माझा आवाज तुमच्यापर्यंत यावा ही काळजी घेणारे, तथा माझा आवाज मला यावा ही काळजी घेणारे, सगळ्यांना आवाज स्पष्ट यावा ही काळजी घेणारे, सगळ्यांना आवाजात गोडवा निर्माण व्हावा ही काळजी घेणारे, बोटावर मोजतील एवढे सिस्टीमवाले आहेत. त्यामध्ये आमचे काळूबाळू साऊंड सिस्टीमवाले एक नंबरवर यांचं काम आहे. आणि जसं काय असतं, बऱ्याच वेळेला सिस्टीमवाला पकवाजाच्या मनासारखा असतो, कारण त्याला भडाभडा आवाज देतो, पण गायकाच्या मनासारखा नसतो. दोघाच्या असलं तर कीर्तनकाराच्या मनाला येईलच असं काही नाही, आणि सगळ्याच्या मनाला आला तर सगळ्या श्रोत्यांच्या मनाला येईल असं नाही. पण या सगळ्यांची मन जपणारा, आणि हे सगळं जरी त्याला अनुकूल असलं तर काय काय सिस्टीमवाले स्वभावानं नीट नाहीत. पण आमचे काळूबाळू सिस्टीमवाले स्वभावानं सुद्धा जेवढा निर्मळ हास्य तेवढाच निर्मळ स्वभाव, असे सिस्टीमवाले एकदा जोरदार टाळ्या यांच्याकरता वाजवा. त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. मी प्रत्येक कीर्तनात अशी जाहिरात केली की ती मला 5,000 रुपये देतात, असं तुमच्या डोक्यात असेल ते काढून टाका. त्यांचं आमचं हे सिस्टीम व्यवसाय याच्या व्यतिरिक्त सुद्धा एक वारकरी नातं आहे, त्या प्रेमापोटी बोलावं वाटतं. आणि एक पाटील जे आहे ते आहे, ते कोणाचंही असो. आदरणीय या सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाचा चिंतन प्रवास चालू करतो. आज आपण एका मातेच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने उपस्थित आहोत. खरं तर बाई जेव्हा विवाह बंधनात अडकते, जेव्हा ती पती पत्नी या नात्याला अनुबद्ध होते, तेव्हा बाईच्या जीवनामध्ये एक अपेक्षा असते की माझं मरण मला सौभाग्यानं यावं. हे काय असतं, बाईची अपेक्षा असते. या पुढे पाटील पुढे. ही अपेक्षा असते, पण कोणाच्या नशिबात कसं मरण लिहिलं सांगता येत नाही. पण मला वाटतं वैकुंठवासी सौभाग्यवती रुक्माबाई कुशारे, आदरणीय आईसाहेब, काय म्हणायचे तुम्ही आजीला, बाई, आदरणीय बाईच्या नशिबाला मात्र ते मरण आलं, भरल्या कपाळानं जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. त्यांच्या पश्चात आदरणीय आजोबा म्हणजे गोविंदराव कुशारे अवघ्या 5-6 महिन्यानं त्यांच्या पाठीमागे गेले. पण 5-6 महिन्यातच का होईना, पण त्यांना सौभाग्यानं जाण्याचं सौभाग्य प्राप्त झालं. खरं तर त्यांच्या जाण्याने या कुशारी परिवारामध्ये मातृत्वाचं छत्र गेलं. पण ऐकलं का मंडळी, आपल्या या मृत्यूलोकातलं जीवन आहे ते सुख दुःखाचं मिश्रण जीवन आहे. आणि आपल्या जीवनामध्ये सुख दुःख असण्याचं कारण काय आहे? आपल्या जीवनात सुख दुःख असण्याचं कारण 2च गोष्टी आहेत, जन्म आणि मरण. कधी ते व्यक्तीचं असेल तर कधी ते वस्तूचं असेल. कोणताही जन्म आम्हाला आनंद देऊन जातो आणि कोणतंही मरण आम्हाला काय देऊन जातं, दुःख देऊन जातं. ऐकलं का, नवी गाडी आली म्हणजे तिचा आपल्या जीवनात जन्म झाला की नाही, ते आनंद देऊन जाते. पण तीच गाडी डॅमेज झाली, कुठं पडली, झडली, फुटली, म्हणजे तिचं काय झालं, मरणच झालं. म्हणजे दुःखाला आहे की नाही. म्हणून जन्म सुखाला कारणीभूत आहे, मरण दुःखाला कारणीभूत आहे, उत्पन्न सुखाला कारणीभूत आहे आणि नाश दुःखाला कारणीभूत आहे. मला नाही वाटत द्राक्ष बागावाला हे समजून सांगण्याची गरज आहे. असा प्लॉट आला, व्यापारी आले, एक्सपोर्टवाले आले, 200 रुपये किलोनं घेतो आम्ही, हे ऐकून घ्या, बरं वाटत. हा द्राक्ष आम्ही काय घेतो, 200 रुपयानं घेतो. नाही 250 शिवाय देणार नाही. अहो बघा, 200 2.25 घ्या. नाही 250 शिवाय देणार नाही. अहो 240 न तरी द्या. नाही 250 शिवाय देणार नाही. उद्या फोन करतो, विचार करून बघा. व्यापारी जातो, रात्री गारपीट होती, सगळा बाग झोपून जातो. अशी उदाहरणं आहेत की नाही आपल्याकडे? आहेत. अशी उदाहरणं आपल्याकडे आहेत. म्हणजे उत्पन्न माणसाला आनंद देतो आणि नाश माणसाला काय देतो, दुःख देतो. पण आपल्या सगळ्यांचं सुख दुःखाचं कारण एकच आहे, जन्म आणि मरण.
पण ऐकलं का, जन्मानं सुखी होणं माणसाचा स्वभाव आहे आणि मरणानं दुःखी होणं हा माणसाचा स्वभावच आहे, पण तो योग्य नाही. तो योग्य नाही. काय असतं, दोन गोष्टी असतात. ज्या गोष्टीत बदल करता येतो त्या गोष्टीमध्ये माणसाने अपेक्षा ठेवावी, पण ज्या गोष्टीत बदल करता येत नाही तिथं माणसानं समजूत करून घ्यावी. याला उदाहरण काय, उदाहरण पोकवाच लागत नाही, गठ्ठा लावून पहा, जरा ठोका, जरा ओढ घ्या, शक्य आहे. पुढीच फुटली नाही, स्वरात लागला पाहिजे, कसं शक्य आहे? कसं शक्य आहे? म्हणून ते एक माणूस रडू लागला सकाळी उठून. एकाने विचारलं, अरे काय झालं सकाळी सकाळी भोंगा पसरायला? काय नाही म्हणले, माझं एक दुःख आहे म्हणले, कोणाला सांगू, आतापर्यंत मी बोललो नाही पण आज मला बोलावं वाटतंय. अरे दुःख काय, कळू तर दे. म्हणजे हा सूर्य रोज पूर्वेलाच का उगवतो आणि पश्चिमेलाच का मावळतो? म्हणजे बाबा, सूर्य पूर्वेला उगवतो नाही, सूर्य पूर्वेलाच उगवणार. कदाचित तुझं रडणं जर थांबवायचं असेल, दुःख जर थांबवायचं असेल, आणि आपण देवाला प्रार्थना केली, आता माझी पूर्व कोणती, मी कोणा तोंड, माझं दक्षिणेला तोंड आहे का, म्हणजे आता ही पूर्व आहे. म्हणजे बाबा, रोज पूर्वेला सूर्य का उगवतो, पश्चिमेलाच का मावळतो, ही जर तुझी अपेक्षा असेल, मी जर देवाला म्हटलो, नाही देवा, काही दिवस इकडून सूर्य उगवू दे, इकडून जर सूर्य ज्या दिवशी उगवल ना त्या दिवशी ही पूर्व होणार नाही, ही पूर्व होणार आहे. म्हणून सूर्य पूर्वेला उगवतो, पश्चिमेलाच मावळतो. तो पूर्वेला का उगवतो, पश्चिमेला का मावळतो, हे म्हणायला काहीच अर्थ नसतो. उलट आपण आपली समजूत करून घ्यायची, पूर्वेलाच उगवत असतो. म्हणून भगवान काय म्हटले, अर्जुना, जातस्य हि ध्रुव मृत्यू हो, ध्रुवम जन्ममृतस्य च. जे जन्माला आलं ते मरणार आहे, आणि जे मेले ते जन्माला येणार. ध्रुवम जन्म मृतस्य च, मृतस्य काय, मृतस्य याच जन्म निश्चित आहे, आणि हे अपरिहार्य आहे, याच्यात बदल नाही. चांगल्या चांगल्याला याच्यात काय करता आला नाही, बदल करता आला नाही. हो, जे मेले, मी जन्माला येणारच नाही, अशा काही प्रण मांडले, पण नाही जमले. हो, ब्राह्मणाचे ये पोरे एक खेळाशी भ्याली, आणि किती वर्ष, 12 वर्षाला पाहिले रे, पण एक दिवशी जन्माला यावंच लागलं. ते रावणाची आई, नाही ना, हिरण्यकशिपूच्या बाबतीत असं सांगतात. ती आदिती, आपल्या दिती कश्यपाला संध्याकाळच्या वेळेला संभोगाची अपेक्षा करते. कश्यप म्हणतात, बाई ही वेळ योग्य नाही, दिवस मावळायच्या वेळेला डोकं विंचरणं, दिवस मावळायच्या वेळेला झोपणं, दिवस मावळायच्या वेळेला मैथुन क्रिया, दिवस मावळायच्या वेळेला जेवण, हे निषिद्ध आहे. आणि अभ्यास सुद्धा निषिद्ध आहे बरं. सूर्यास्ताला जाताना अभ्यासाला रियाजाला बसायचं नसतं, ह्या गोष्टी निषिद्ध आहेत. नको नको, नाही नाही म्हणजे मला पाहिजे. आणि जेव्हा ती संतप्त होते, तिची कश्यपाला इच्छा पूर्ण करावी लागली, आणि त्याच्यानंतर जेव्हा ती काम शून्य झाली, तेव्हा केलेल्या क्रियेचा पश्चाताप करू लागली. तेव्हा भागवतामध्ये कश्यपानं सांगितलं, दिती तुझी चूक घडलीये. तू ज्या वेळेला शिव आणि पार्वती आपल्यावर कृपाशीर्वाद करण्याकरता फिरतात, त्या वेळामध्ये निंद्य कर्मामध्ये तुझी प्रवृत्ती झालेली आहे. ह्याचं पाप म्हणून तुझ्या पोटी राक्षसी 2 पोरं जन्माला येतील. पण केलेल्या क्रियेचा तुला पश्चाताप होतोय, केलेल्या क्रियेचा तुला पश्चाताप होतोय, याचंही पुण्य घडलंय, आणि त्या पुण्याईने तुझ्या कुळात असा एक हरिभक्त येईल की तुझ्या सगळ्या पिढ्यांचा तो उद्धार करेल. मग तिच्या पापाचं फळ म्हणून हिरण्यकशिपू आले, आणि तिच्या पश्चातापाचं पुण्य म्हणून प्रल्हाद जन्माला आले, असं भागवतात वर्णन आहे. मला त्यात काय सांगायचं, जेव्हा त्या दितीला कळालं की आपल्या पोटातली गर्भ हे राक्षस आहेत, तिनं वर्णन आहे भागवतामध्ये 100 वर्ष गर्भ पोटात ठेवला. म्हणजे शुकाचार्याचं तर 12 वर्षच आहे, पण हिरण्यकशिपूला किती वर्ष पोटात ठेवलं तिनं, 100 वर्ष पोटात ठेवलं. पण तो गर्भ आतून तिला जाळायचा, पण ती सहन करायची. पण त्याचा दम कोंडल्यामुळे सगळी पृथ्वी थरथर कापायची. मग देवानं प्रार्थना करून तिला सांगितलं, बाई जसा असेल तसा त्रास व्हायला त्यांना जन्माला घाल. त्यांना जन्माला यावंच लागलं. जन्म चुकत नाही आणि मरणही चुकत नाही. मग अर्जुना, जातस्य ध्रुव मृत्यू हो, ध्रुवम जन्म मृतस्य च, मृतस्य जन्म ध्रुवम, असं जर असेल आणि अपरिहार्य असेल, नत्वम शोचितु अर्हसि, तू शोक करू नकोस.
उलट तुझी समजूत करून घे. तुझी काय करून घे? समजूत करून घे. आणि मला वाटतं समजूत आपली पण आहे, पण आपला निश्चय नाही. माझ्यासमोर जागेत का तुम्ही सगळे? एक प्रश्न विचारायचा होता. एक ना एक दिवशी मरायचे का नाही? जरा वाईट वाक्य. एक ना एक दिवशी तुम्ही मरणार का नाही? हा, मी, हा, मंडपातले सगळे. दिवस ठरलेला नाही, म्हणजे तसा ठरलेला आहे, हा, आपल्याला माहित नाही. पण एक ना एक दिवशी आपल्याला मरायचंय का नाही? आज कुशारींच्या दारात आपण आलोय त्यांचं सांत्वन करण्याकरता. एक दिवशी आपल्याला ठाकरेच्या दारात यायचे, एक दिवशी वाघाच्या दारात जायचे. कसं करू, नाव घेऊ का नको? तेच म्हणलं, एक दिवशी दशरथेच्याही दारात गर्दी होणार आहे. हो, बरं तुमच्यापेक्षा जास्त गर्दी माझ्या दारात होणार आहे. मला उचलायला एक दोन जण पुरणार नाहीत ना, मला उचलायला जास्त जण लागतील असं मला म्हणायचं. मरायचं हे निश्चित आहे, मरायचं हे निश्चित आहे. माणसाचे दोन निश्चय पक्के आहेत. कोणते? आम्हाला मरेपर्यंत जगायचंय आणि जगणं संपलं की मरायचंय. मरेपर्यंत जगायचंय की नाही? हा, पण माणसानं चांगलं कर्म करत 100 वर्ष जगण्याची अपेक्षा ठेवावी असं शास्त्र सांगतं. बरं, आम्हाला जगायचंच आहे, आम्हाला एक दिवशी मरायचंच आहे, हे आमचं ठरलंय. फक्त आमचा निश्चय होत नाही, आणि तो निश्चय व्हावा एवढ्या करता साधू संतांची वचन आहेत. गीतेसारखं तत्वज्ञान आहे. विठाला विठाला आणि मरण नावाची गोष्ट अशी आहे, ही जशी खेदाला कारणीभूत आहे तशी गरजेची बी. बरं, मरण लय गरजेचं आहे. मी तुम्हाला मरणाचे 16 फायदे सांगू शकतो. काय 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 किती? मरणाचे 16 फायदे. 16. हो, सगळे सांगितले तर लगेच कोणी जाऊन मरल म्हणून बी भीत भीत सांगत नसतो. हो, पण पटतील असे 2-4 सांगतो. मरणाचा पहिला फायदा, माणूस मरण असल्याशिवाय जगू शकत नाही. मृत्यू लोकातले जीव जर मरण आहे म्हणून दुःखी आहेत, तर स्वर्गातले जीव त्यांना मरण नाही म्हणून दुःखी आहेत. कारण माणसाची मानसशास्त्र कसं आहे, सायकोलॉजी कशी आहे, की एकाच प्रवाहात राहायला माणसाला आवडत नाही. जीवनात काय असा वाटतो? बदल. तेच तेच कपडे जर घालायचे असले तर आता कपड्यात काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. तेच तेच जेवण रोज असलं तर काय वाटतं? जेवणात काय झाला पाहिजे? बदल झाला पाहिजे. त्याच त्याच घरात राहून कंटाळाला माणसाला वाटतं घरात काय झाला पाहिजे? बदल. ती बायको रोजच शिव्या देऊ लागली तर काय वाटतं? नाही, तिच्या स्वभावात बदल झाला पाहिजे असं मला म्हणायचं होतं. बायको बदलायच्या नादी नाही लागायचे लगेच. हा, स्वभावात बदल झाला पाहिजे. बदल जीवाची अपेक्षा आहे महाराज. तुम्हाला रोज सोन्याचा घास असू द्या, रोज. भाऊ, तुमचं नाव काय? तुमचं तुमचं रवी भाऊ म्हणतो, चालेल तुम्हाला? रवी भाऊ, तुमची आवडती भाजी कोणती? तरी रवी भाऊ, तुम्हाला मेथीची भाजी आवडते? बरे, भारी आहे, कीर्तना सांगण्याजोगी. मी एकदा साताऱ्याला गेलो बरं, आणि सहज एकाला विचारलं तुझी आवडती भाजी कोणती? ती बाबा कीर्तना सांगण्याजोगी नाही म्हणलं. तेव्हापासून मी जरा चाचपूनच विचारितो, बाबा कसं अवघड पडत. हा, आता रवी भाऊ सात्विक दिसले म्हणून म्हटलं, रवी भाऊ तुम्हाला कोणती भाजी आवडते? मेथीची. रवी भाऊ बोलू थोडस अजून. ती भाजी तुम्हाला आईच्या हातची आवडते का बायकोच्या हातची आवडते? रवी भाऊ म्हणतात बायको सोबत आहे महाराज, मला काही बोलता यायचं नाही. हुशार माणूस बघा, हुशार माणूस. हुशार माणूस. हा, रवी भाऊला माहिती ह्या बाबाचा खेळ होईल, निघून जाईन. पण माया खेळाला कोण आहे? विनोदाचा भाग सोडा. ताईच्या हातची आवडू द्या, नाही तर आईची, म्हणजे ताई म्हणजे आमची ताई. हा, तुमची बायको. ताईच्या हातची आवडू द्या, नाही तर आईची हातची आवडू द्या, कोणती भाजी आवडू द्या. ऐका, आज दिली तर खाल का? संध्याकाळी? उद्या सकाळी? तीच तीच खावं वाटत नाही. माणसाचं आवडीचं जीवन जरी असलं तरी एका प्रवाहात जीवाला जगायला आवडत नाही, त्याला त्याच्यात बदल असावा वाटतो. आता स्वर्गातले लोक, एक सांगू का, सुखाला सुद्धा किंमत दुःखामुळे.
सुखाला किंमत काय? दुःखामुळे. हं? सावलीला किंमत काय? उन्हामुळे. तानेला किंमत काय? घशाला कोरड पडते म्हणून आहे, है की नाही? तसं सुखाला सुद्धा किंमत कधी आहे? दुःख आहे म्हणून. म्हणून दुःख सुद्धा पाहिजे. महाराज आपल्याकडे पहा, पुरणपोळीचा स्वयंपाक असला तर आपल्याकडे पुरणपोळी केली जाते, त्याच्यात गुळवणी दिलं जातं, पण त्याचबरोबर सार बी केला जातो. का? नुसती पुरणपोळी जर माणूस खाऊ लागला तर तोंडामध्ये फिरतं, पण अधूनमधून साराचा काय पाहिजे? झटका पाहिजे. तसं एकाच प्रवाहातलं जीवन आहे स्वर्गातलं, सुखी सुखी सुखी. दुःख नावाची गोष्टच नाही. हो महाराज ते कंटाळून जातात तो. म्हणून स्वर्गीची अमर इच्छित आती देवा. म्हणून जन्म एक दुःखाला कारणीभूत आहे, मरण सुद्धा दुःखाला कारणीभूत आहे. पण या सगळ्या ओघात माणसानं समजूत करून घेतली पाहिजे आणि ती निश्चयानं केली पाहिजे. हो, आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया तो कोई बंधा जंजीर. म्हणून कंटाळवानं जीवन संपण्याची संधी म्हणजे मरण आहे. आपल्याकडे वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. काय म्हटले गीता? जसं माणसं जुने कपडे टाकतात आणि नवे कपडे घालतात, तसा हा जीवात्मा मळालेलं थकलेलं शरीर टाकतो आणि नवीन शरीर घेऊन पुन्हा येतो, हे की नाही? जे तारुण्यात गुडघ्यात ताकद होती, अंगात जी ताकद होती, ती म्हातारपणी राहते का? म्हातारपणी राहत नाही. आणि वाटतं का नाही ते शरीर पुन्हा माणसाला मिळावं, नवीन पुन्हा मिळावं? महाराज आपल्यातलं बोलतो मी, थोडं वारकऱ्यातलं. एक आळंदी पंढरीची वारकरी झाली, भोसरीकर माऊली पाटील. जेव्हा निष्ठा अवताराला येते का, संप्रदायाची निष्ठा, भजन निष्ठा जेव्हा अवताराला येते ना, आणि जेव्हा त्या निष्ठेला हातपाय फुटतात, तेव्हा त्या निष्ठेचं नाव आहे रामचंद्र बाबा बोधे. तेव्हा त्या निष्ठेचं नाव आहे भोसरीकर माऊली. त्यांचा शेवटचा काळ होता माऊलीचा. कसा होता? शेवटचा काळ. आणि गुरुवर्य तात्या भेटायला गेले. तात्या म्हणले, माऊली कसं काय? काय नाही तात्या, आता जायचंय. का गडबड करताय? थांबा ना, आम्हाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याकरता, साधकांना मार्गदर्शन करण्याकरता. ते म्हणले, तात्या जायचं कुठे? जायचं कुठे? हे थकलंय शरीर, हे टाकायचंय आणि पुन्हा इथंच यायचंय. पुढे लागे येणे याची लागे, याची लागे, पुढे लागे येणे याची लागे, याची लागोड लागे, याची लागे, पुढे लागे, तुका म्हणे देह पडो या चिंतने, कामने देह पडो या चिंतने, तुका म्हणे देह पडो या चिंतने, कामने देह पडो या चिंतने. हा पुढे येणे लागे याची लागे, पुढे लागे येणे याची लागे, याची लागे, पुढे लागे येणे याची लागे, पुढे लागे ने याची लागे, पुढे लागे लागे याची लागे, पुढे लागे याची लागे. हे कंटाळवानं जीवन संपून एक जीर्ण झालेलं शरीर टाकून नवीन जीवन जगण्याची संधी म्हणजे माणसाला मरण आहे. मरणाचा फायदा अजून सामाजिक सांगतो, मग आध्यात्मिक सांगतो. सामाजिक फायदा काय? मला तुम्ही पकवाज वाजवताना उगाच वाजतो का? 3 जण मेले तेव्हा पकवाज वाजवतो. पटवून देऊ? एका म्हशीला मारावं लागलं तेव्हा वादी झाली, एका बोकडाला मारावं लागलं तेव्हा धूम झाले, एका सशाला मारावं लागलं तेव्हा शाई पुढे झाली. फुकट वाजतो हा. म्हणजे मृदंग वाजायला सुद्धा किती मृत्यू कारणीभूत आहेत? 3. बोलू आता, बोलू. आपण रोज किती जणाला मारतो म्हणून जगतो? एकच उदाहरण देतो. एक बीज आहे, बीज. ते सडतं
तेव्हा त्याला कोंब येतो. कोंब आपलं कोमलता पानाला लावतो तेव्हा त्याचं धांड होतं. धांड शब्द कळतो ना, ताट. ताट तयार होतं. ते ताट आपली सगळी ताकद पणाला लावतो तेव्हा त्याचं फुल होतं. फुल आपलं सौंदर्य सुख सर्व पणाला लावतो तेव्हा कणीस होतं. कणीस स्वतःला मळून घेतो तेव्हा धान्य होतं. धान्य स्वतःला ठेचून घेतो तेव्हा त्याचं पीठ होतं. पीठ स्वतःला तिंबून घेतं तेव्हा त्याचा उंडा होतो. तो उंडा स्वतःला लाटून घेतो तेव्हा ते ताटातली भाकरी होते. ती भाकर स्वतःला अग्नीवर जाळून घेते तेव्हा ती भाकर होते. ती भाकर दातानं चावून चावून तिचा लगदा करून घेते तेव्हा पोट भरतं. आणि पोटातलं सडतं हे होतं तेव्हा माणूस जगतो. म्हणजे जगण्याला मरण काय आहे? गरजेचं आहे, गरजेचं आहे. अजून एक सामाजिक विचार मांडतो एक आणि पुढे सरकतो, म्हणजे इथं नाही चिंतनात. हा, हो. 50 बाय 50चं घर किती झालं स्क्वेअर मध्ये? 2500. 50 बाय 50 म्हणजे किती? 2500 स्क्वेअर फूट. त्याच्यात नवरा बायको राहतात. किती झाली माणसं? 2. त्यांना 2 मुलं झाली. किती झाली आता? गणित लवकर लवकर लावा. हा, मुलं झाली 2. किती झाली? पुन्हा त्या 2 मुलाचे एक एक लग्न झालं. एक एक झालं मुद्दा म्हणून. हा, तुम्ही हिशोब जास्त लावता म्हणून. घरात किती झाली? 6. परत त्या 2 मुलाला 2 मुलं झाली. पुन्हा 4 आली. 10. पुन्हा त्या 4 पोराच्या 4 बायका आल्या. पुन्हा त्या 4 जणाला 8 लेकरं झाली. 22. पुन्हा त्या 8 जणांचं लग्न झालं. हा, बस झालं का? लांबू अजून? बस. आता माझ्याकडे बघा. आता निर्णयावर आलोय आपण. मला सांगा, अशी जुनी माणसं, आपलं नवी माणसं येतच राहिली आणि जुनी माणसं मेलीच नाही, घर पुरतील का? पुरतील? अहो, सगळ्या घरात, या घरात कोण आहे? हे आमच्या वडिलाचे आजोबा आहेत. आणि मग त्या खोलीत कोण आहे? आमच्या पंजोबाचे आजोबा आहेत ते. ती खोली कोणाला? त्या खोलीत राहतो मी. नाही नाही मुली, ती खोली आमच्या खापरपंजीच्या पणजीला आहे. अशी जुनी माणसं मेलीच नाही तर घर पुरतील का? वाक्य ऐका ना. माणसं माणसाला पुरतात म्हणून माणसाला घर पुरतात. म्हणून सामाजिक दृष्ट्या सुद्धा मरण काय आहे? गरजेचं आहे, गरजेचं आहे. वैयक्तिक स्वार्थ सुद्धा. महाराज, मी असा माणूस पाहिलाय, 150 एकर जमीन. किती अण्णा? 150 एकर. त्यात 100 एकर प्युअर ऊस. एकदम भीमथडीची जमीन सोलापूर जिल्ह्यातली. 100 एकर काय पाटील? ऊस. एकदा कारखाना चालू झाला तर कारखाना संपेपर्यंत आजीकडची तोड, तिकडची तोड, तिकडची तोड, ह्याची तोड बरेच दिवस चाले. 100 एकरची तोड. मुलं 7. किती? 7. 7 मुलं. हा, 10 सुना. म्हणजे 3 नातवाच्या म्हणायचं होतं बरं मला. गणित नका लावू. एवढ्या सुना, 4 मुली, एवढा परिवार. पण ते भजनाला निघाले, काकड्याच्या आवडीचे होते. पाय निसटला, पडले. आणि मज्जातून तो असतो ना आपल्या मनक्यातला, तो त्यांचा काय झाला? डॅमेज झाला. आणि शरीर खालून काय झालं? लुळ झालं. घोड्यावर फिरणारा माणूस, गाडा पळवणारा तारुण्यामध्ये, गाड्याचं ना ते देशमुखाचं घर मोठं ते, गाड्या पळवणारा माणूस. आणि अंथरुणावर किती वर्ष पडला? 6 वर्ष पडला. 6 वर्ष. आणि मी भेटायला गेलं की ते मला म्हणायचे, महाराज तुम्ही साधू आहेत, बाकीचे ऐकणार नाहीत पण तुम्ही ऐकाल माझं का? मला विष आणून दे. पुरं सेवा करायची बरं भाऊ त्यांची. घरातली सगळी पोरं काय करायची? सेवा. पण ते मला म्हणायचे, मला काय आणून द्या? विष आणून द्या. म्हणून मरण भले परी काय अवकळा आयशी. अशा अवकळा होण्यापेक्षा मेलेलं काय बरं आहे. म्हणून मृत्यू गरजेचाच आहे. मृत्यू गरजेचा आहे. एक बोलू का? माणसं मेली नसताना माणसाला माणसाची किंमत राहिली नसती. आणि त्यातली त्यात महाराष्ट्रात स्वतःला किंमत मिळवण्याकरता मरावं लागतं. नाही बोलणं लक्षात यायचं लवकर. स्वतःची किंमत सिद्ध करण्याकरता काय करावं लागतं?
मरावं लागतं. ज्ञानोबराची किंमत समाधीला बसल्यावर कळाली. तुकोबराची किंमत कधी कळाली? वैकुंठाला गेल्यावर. झालं, मी राजकीय क्षेत्रातलं बोलतो थोडस. राजकीय क्षेत्रात अटल बिहारी वाजपेयीची किंमत कधी कळाली? लाल बहादूर शास्त्रींची किंमत कधी कळाली? कुसुमाग्रजांची किंमत कधी कळाली? खास तुम्हाला विचारतो. महाराज साहित्यात कुसुमाग्रज शिरवाडकर, आपले शिरोड्याचे कुसुमाग्रज, आज साहित्यातला ऋषी माणूस म्हणून पाहिला जातो. कुसुमाग्रजाकडे काय पाहिलं जातं? साहित्यात ऋषी माणूस. पण किंमत कधी कळते? माणूस गेल्यानंतर कळते. सांगण्याचं तात्पर्य, ज्या लोकात आपण राहतो, ज्या महाराष्ट्रात राहतो ना, तिथं किंमत मिळण्याकरता, आपली किंमत लोकांना कळण्याकरता काय करावं लागतं? मरावं लागतं. याचा अर्थच आहे मरण माणसाला किंमत देत. आणि याची किंमत काय हे मेल्यावरच कळतं. मी माझा आजोबा सांगतो 2 मिनिटं. आमच्या पंजोबाने आमचं मूळ गाव सोडलं आणि मानवतला राहायला आले. आणि आयुष्य आमच्या आजोबांनी लोकांची मोलमजूर करण्यात घालवलं. पण इमानदारी मोठी. एक मारवाडी होता, त्याची 30 एकर जमीन आमच्या आजोबा करायचे, म्हणजे मजूर होते आमचे आजोबा सालाने. आणि तो सिलिंगचा कायदा आला तेव्हा, तर शेजारचा एक माणूस म्हटला, बाबूराव, माझ्या आजोबाचं नाव बाबूराव, चल म्हणले, तू फक्त एक सही कर, एवढी जमीन तुझ्या नावची करून दे सिलिंगच्या कायद्यामध्ये. आणि आमच्या आजोबा खूप वर्षापासून काम करत होते तिथं. मला तेवढं आमच्या आजोबाला कळालं, तर रात्रीच्या रात्री कामून गेल्या त्या मारवाड्याच्या वाड्यावर गेले. मारवाड्याला बोलवलं आणि सांगितलं, मालक, माझी सुद्धा बुद्धी फिरल, सांगता येत नाही, तुम्ही लवकर चला आणि कायद्यानं काय ते करून घ्या, मला तुमची जमीन नको. 30 एकर जमिनीवर पाणी फिरलं आपल्या आजीनं, नाही घेतली. एवढंच नाही, आमची आजी सांगायची, माझे वडील लहान होते आणि भुईमुग लावलेला होता, आणि आमचे आजोबा आऊत चालवत होते, आणि लहान लेकराला घेऊन आमची आजी भुईमुग खुरपत होती, खुरपणी चालू होती. तर लेकरू रडतंय म्हणून एक वेल उपटला, कशाचा? भुईमुगाचा. शेंगा तोडल्या आणि लेकराला नादी लावण्याकरता माझ्या वडिलाच्या हातात दिल्या. तिकडून आमच्या आजोबानं पाहिलं, आवतावरचा चाबूक घेऊन आले आणि आमची आजी चापकानं फोडून काढली. तू इथंचा वेल उपटला कसा? मालकाला विचारलंस का? इथं बघायला मालक आहे का? हे मी कोण्या युगात सांगतोय? पण ह्या युगात सुद्धा माझा आजा असा होता. त्याची पुण्य म्हणून मी कीर्तनकार झालो. हो. महाराज, आमचे आजोबा थकले. तो मारवाडी म्हटला, बाबूराव, आता तू काम नाही करायचं, पण महिन्याला तुला पगार चालू. मरेपर्यंत त्या मारवाड्याने माझ्या आजोबाला पगार दिली. आणि माझा आजोबा मोलमजुरी करणारा माणूस, माझे चुलते मोलमजुरी करणारे. पण जेव्हा अंत्यविधी निघाली, आमच्या गल्लीत माणूस मावलं नाही महाराज. कधी वाणीनं कोणाला वाईट नाही. पण माणसाची मेल्यावर काय कळते? किंमत कळते. म्हणून मरण गरजेचं आहे. फक्त एवढं आहे, शरीराचं मरण गरजेचं आहे, पण माणसाचं कार्याचं मरण कधी होऊ नये. माणसानं असं कार्य करावं की जे कार्य केलं असता माणसाला मरण आलं नाही पाहिजे. असं कार्य करता येतं, हो करता येतं. अशी काही माणसं आहेत की जी शरीरानं गेली, मात्र हो तो का म्हणे का मरणेची सरे, तो का म्हणे का मरणेची सरे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे, तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम जीव रे कीर्ती मागे. तुका म्हणे का मरणेची सरे, उत्तम जीव रे कीर्ती मागे, उत्तम
फरक. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. महाराज 3 प्रकाराने माणूस शिल्लक राहतो. निवृत्तीनाथाच्या समाधी प्रसंगात नामदेवराय म्हणतात, गेले ऋषीश्वर अनादि जे आधी, राहिल्या समाधी जगा माझी. नामा म्हणे देवा गेले मुनिजन, राहिले ते ज्ञान जगा माझी. गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. एकच वाक्यात बोलतो ना, अभंगात प्रवेश करतो. सध्याचे पंतप्रधान कोण आहेत? मोदी आहेत. त्यांच्या आधी कोण होते? मनमोहन सिंग. काय हरकत नाही. त्याच्या आधी बरं अटल बिहारी. त्याच्या आधी देवी गौडा. कुठे गेली? मला हेच पाहिजे होतं. मला हेच पाहिजे. मी काय तुमची स्पर्धा परीक्षाची चाचणी घ्यायला आलेला माणूस नाहीये, पण मला हेच पाहिजे होतं. म्हणजे 30 वर्षापूर्वी, किती? 30 वर्षापूर्वी 140 कोटी लोकसंख्येच्या देशाचं नेतृत्व ज्या पंतप्रधानानं केलं, त्याला आठवायला ताण द्यावा लागतो डोक्याला. नेमका कोण होता? पण 800 वर्षापूर्वीचे निवृत्तीनाथ आणि ज्ञानोबा सांगायला कोणाला ताण घ्यावा लागत नाही. ह्याला म्हणतात अमर होणं. काय ताण पडतो का निवृत्तीनाथ म्हणल्यावर? काय ताण पडतो? हो, कोण होते वा? देवी गौडा होता का ते एकमतानं आलेला, का तो गुलजार होते, का कोण होते? है की नाही? ताण द्यावा लागतो महाराज. पण याचा काय अर्थ आहे की कार्यानं माणूस शिल्लक राहतो. तो राहिला पाहिजे. आणि मग कार्यानं शिल्लक राहण्याकरता काय करावं लागतं? संसारातल्या कार्यानं शिल्लक राहायचं असेल तर समाजाकरता जगावं लागतं. समाजाकरता सांसारिक अंगानं, म्हणजे 2 क्षेत्र आहेत. सांसारिक क्षेत्र आहे आणि एक अध्यात्माचं क्षेत्र आहे. संसाराच्या क्षेत्रामध्ये जर नाव शिल्लक ठेवायचं असेल तर समाजाकरता जगावं लागतं. आणि अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये नाव शिल्लक ठेवायचं असेल तर देवा करता जगावं लागतं. म्हणून जे जे देवा करता जगले ते अनुसरते अमर झाला, अनुसरतो 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 अमर झाला. अंतरला संसारा, अंतरला संसारा, ना देखती गर्भवास, ना देखती गर्भवास, अंतरला संसारा, अंतरला संसारा, न देखती गर्भवास, न देखते गर्भवास, अनुसरतो अमर झाला, अनुसरतो अमर झाला, अनुसरतो अमर झाला, अनुसरतो अमर झाला. अनुसरतो अमर झाला, अनुसरतो अमर झाला. अंतरला संसारा, अंतरला संसारा, न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, न देखती गर्भवास, गर्भवास, गर्भवास. जो मात्र देवाला अनुसरला अध्यात्माच्या क्षेत्रात, हो तो अमर झाला. हो, नाही आम्हा जावे मरावे लागत,
आता आम्हाला जन्माला यावं लागत नाही ना आम्हाला मरावं लागत नाही. आम्ही अमर झालो. आम्ही शाळेत असताना गाणं म्हणत होतो एक बघा, जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले. देशाकरता लढले म्हणून अमर झाले संसारात, आणि परमार्थात देवा करता जगले म्हणून अमर हुतात्मे झाले. म्हणून अनुसरे तो अमर झाला. जो जो देवाला अनुसरतो, देवाच्या पाठीमागे जातो, तो अमर होतो. एक ही समजूत पण आहे. ही कीर्तीच्या अंगानं तुमची लावून दिली मी समजूत, तेवढी भरपूर झाली. अनुसरे तो अमर झाला. अजून काय मिळतं देवाला शरण गेलेल्याने? संसार अंतरला. त्याच्यापासून संसार अंतरतो. संसार शब्दाचे दोन अर्थ करू आणि अर्थ असं घेऊ. पहिला अर्थ करू, काम क्रोध सो संसार. जो देवाला शरण जातो त्याला काम आणि क्रोध सोडून जातात. जया पुरुषाचे कामन सांडून गेले मोहमान. वर्षांती घन आकाशाते निर्माण मोहाजित संग दोषा. अध्यात्म नित्या विनिवृत्त कामाः द्वंद्वरी विमुक्ता सुख दुःख संज्ञेर गच्छन्त्य मूढा पदमव्ययंतत. हे की नाही? ते महात्म्याला विकार सोडून जातात, एक अर्थ. आणि दुसरा अर्थ आहे अंतराला संसारा. बायका पोराचा संसार परमार्थ करणाऱ्याला चांगलं नाही म्हणत. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, तुम्हाला नावानं शिल्लक राहायचं असेल, संसाराला काडी लावत लागत, पर्याय नाही. कर्मवीर भाऊराव पाटील नाव कोणाला माहिती? कोणाला माहिती म्हणण्यापेक्षा कोणाला माहित नाही. हो, जातीवाचक नाही बरं पाटील हे बोलणं. बहुजन समाजातल्या माणसाने काय काय नाव मरेपर्यंत विसरायचे नाही, आणि मरताना पोरांना सांगूनच मरायचे. त्यातलं एक नाव कर्मवीर भाऊराव पाटील. चला, त्यांचं कार्यक्षेत्र साताऱ्यातून प्रगल्भ झालं असेल, पण महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे की नाही? महत्वाचे. म्हणून मी कायम एक वाक्य सांगतो, बहुजन समाजातला आयस दिसतो ना, त्याचे उपकार कोणाचे आहेत? कर्मवीर भाऊराव पाटला सारख्या शिक्षण महर्षांचे आहेत. तसे आपल्या भागातही आहेत, वादच नाही. हा, रयत शिक्षण संस्था. आणि बहुजन समाजातले कीर्तनकार दिसतात तुम्हाला, हे उपकार सद्गुरू जोग महाराजांचे ध्यानात. हा, विचार काय सांगत होतो मी? हो, महाराज बायकोचं मंगळसूत्र सुद्धा विकावं लागलं. कोणाला? कर्मवीर भाऊराव पाटलांना. हो, अटल बिहारी वाजपेयी जीवन जाळावं लागलं. भारत रत्न ज्यांना प्राप्त झाला, ज्यांनी भारत अणु ऊर्जेमध्ये संपन्न केला, असे अब्दुल कलाम हे जेव्हा वारले ना, त्यांची इस्टेट किती निघाली बघा तुम्ही जरा गुगलला सर्च करून. इथं डफडा 5 टिपणावाला मरतो, तो कोट्यावधीची मागं ठेवितो. 5 टिपणावाला. इकडं आमचं ती पद्धत नाही, आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्याचं पाहिजे वाकून. आमची पद्धत नाही ती, है की नाही? काय राहिलं शिल्लक? संसाराला अंतरावं लागतं, तेव्हा देवा करता समाजा करता जगता येतं. कबीर महाराज हातात दिवसा ढवळ्या दुपारचे 12 वाजलेले चैत्राचे दिवस, आणि हातामध्ये मशाल घेऊन उभे होते. कुठं? बाजारात. एकानं विचारलं, महाराज दिवसा ढवळ्या मशालीची काय गरज आहे? काय नाही म्हणले, आम्ही एक संस्था काढतोय, त्याच्याकरता मशाल हातात घेतली. म्हणून पेटती मशाल हातात कशाला घेतली? नाही म्हणले, याच्यातून एक उपदेश आहे. काय उपदेश आहे? दोहा आहे का बरं? कबीरा खड़ा बाजार में लकुटी लिए हाथ. कबीरा खड़ा बाजार में लकुटी लिए हाथ, जो घर फुके अपना वो चले हमारे साथ. ज्याला घराची राख रांगोळी करायची तयारी, त्यानेच आमच्या सोबत चालायचं. मी असू नाही तो कोणी असू. जर संसार चांगला दिसत असला ना आमचा, तुम्हाला समजून जायचं हा परमार्थाचा इफेक्ट नाही, हा साइड इफेक्ट आहे. औषधाचे परिणाम दोन असतात, इफेक्ट आणि साइड. पेन किलर खाल्ली आपण, दुखायचं राहतं पण हाडं ठिसूळ होतात. दुखायचं राहतं हा इफेक्ट, आणि हाडं ठिसूळ होतात हा काय आहे? बोला की साइड इफेक्ट. अँटीबायोटिक गोळी खाल्ली, कोणती जखम लवकर बरी होती, इन्फेक्शन लवकर नीट होतं, हा इफेक्ट. पण किडनी लिव्हर डॅमेज होतात, हा काय आहे? साइड इफेक्ट. सिट्रिजिन नावाची गोळी, ॲलर्जीचा खोकला येऊ, ॲलर्जीची खाज येऊ, ॲलर्जीची सर्दी होऊ, ही गोळी खाल्ली की कामच होतं महाराज. हा काय? इफेक्ट. पण दिवसभर गुंगी येते, हा काय? साइड इफेक्ट. तसं समाजाकरता जगतोय किंवा जो कीर्तन करतोय देवा करता जगतोय, ह्याचा संसार जर चांगला दिसत असला, समजून जायचा साइड इफेक्ट असो, मग तो आमदार असो नाही तो महाराज असो. अंतराला संसार सिद्धांत आहे. संसार
गण आणि गोत्रज सर्व हसताती मज गेले याचे मनुष्यपण. महाराज मी जेव्हा आळंदीला आलो आमचे पाहुणे रावणे आमच्या आई वडिलाला काय सुनीताबाई पोरग आळंदीला पाठवलंय. काय मिळतं आळंदीला? एखाद्या कपड्याच्या दुकानावर लावला असतं तर 100-200 महिना कोणी दिला असता? मी तुम्हाला 95ची गोष्ट सांगतोय. तेव्हाचा रेट 100-200 महिन्याला कोणी दिले असते. पण आमच्या आईचा नाईलाज झाला. आमची आई रडायची महाराज. म्हणते आमच्या आईचा माहेरचा एक जर म्हटला पण एवढा नालायक होता, गांजाच्या पुढे ऐकत होता, माझ्या आईला टोचण्यात देत होता, बोलत होता. तिच्या माहेराकडचा होता तो. मग ती ऐकून घ्यायची. काय साळू, आमच्या आईला माहेरात लाडाने साळू म्हणतात. काय साळू, तुझा मोठा पोरगा एवढा हुशार, मग लागला टेम्पूच्या नादी. दुसरा झाला वकील म्हणले, त्याची वकिली चलना, आणि बारकं तर टाळ कुठंच झालं. तो वनवास संपला असं मला वाटत नाही. कोण म्हणायचा? आणि धंदा काय करायचा? गांजा ऐकायचा पडावा आपलं रामकृष्ण हरी. आणि माझ्या आईला नाव ठेवायचं. आमच्या आईचा नाईलाज व्हायचा. आई गप बसायची. पण आजची स्थिती अशी, जे नाव ठेवणारे पाहुणे आहेत ना, आमच्या पाहुण्यातला एकाचा पोरगा जो नाव ठेवत होता ना, हा नाही दुसरा एक होता, ते 100-200 कुणी दिली असते म्हणणारा, त्याचा पोरगा जे आणि मी महाराज आहे, त्याला जड आहे. नाही तुम्ही एवढाच अंदाज घेऊ नका, मी सगळ्या चांगानं म्हणायला लागलो. आमचा फॅमिली ग्रुप आहे बरं भाऊसाहेब. ते एकदा कुठेतरी त्याचा सत्कार झाला. त्याने एक फुलाचा हार काय केला, त्याला गळ्यात घातला. त्याने 4-5 फुटू टाकली. मला असं आहे का? मी खाली एवढाले हाराचे 25 फुटू एकदाच टाकले. बघा दाजी माझी मजा रोज. असं द्या, लोक नाव ठेवतात बाबा, येत एवढंच आहे. हे मी फार पुढे बोललोय. प्राथमिक सुद्धा कधी परमार्थ न करणारा परमार्थाला लागला, काय वाईट आहे? झाला आता थकले वाटतं सगळे धंदे करून, म्हणतात का नाही? असेच थकले वाटतं सगळे धंदे करून. आता तर संतीनच झाली. दर सोमवारी मारुतीला आपलं महादेवाला पाणी घालायला चालली. लोक बोलतातच. देवाला शरण आलं आणि गृहीत धरायचं असतं. हे जेव्हा तुमच्या गावात सारोळा काय गाव आपलं नांदूर, जेव्हा MSC बोर्डानं जेव्हा नांदूरला लाईट दिली का, लाईट कनेक्शन दिलं ना, तेव्हा वीज गळती गृहीत धरते. इरिगेशन वाले पाणी गळती. MSC बोर्डामध्ये आपल्याकडे ते बिल येतं ना, लाईट बिल, त्याच्यात एक सदर वीज गळती, एक टॅक्स याच्यात काय असतं, वीज गळती. इरिगेशन वाले पाणी गळती गृहीत धरतात. तसं ज्याला समाजाकरता देवाकरता जगायचं त्यांनी लोकनिंदा गृहीत धरायची. चांगलं काम करणारे ज्याला करायचे त्यांनी लोकनिंदा काय करायची, गृहीत धरायची. पण ऐका, चांगलं काम करणाऱ्याने थकायचं नाही. लक्ष नाही द्यायचं त्यांच्याकडे. त्यांच्याकडे लक्ष दिल्यावर काय होईल बोलू. एखाद्या गावात हत्ती आला की कुत्रे भुंकतात. बरं, कुत्र्याची गमत असते. कुत्रे 3 प्रकारचे. काय पिटुकले कुत्रे. माझ्या तात्याची भाषा बोलू का? तात्याची ढुंगण धुवायची अक्कल नाही, ती तोंड सुख घेतो. कोणी आडाख्यात आल्यावर काय तरुण असतात कुत्रे, तर ते जीव लावून भुगतात. काय कुत्रे डंगरे झाले, त्यांना बसली जागा उठवत नाही. कोणाला? कुत्र्यांचं बोलतोय मी. पण जसं भुंकण्याचा आवाज आला ते कुत्रा अंगणात पडलेलं असतं, असं जागेवर करतं बघा. तुम्ही अजून अभ्यास करा. सध्या तर मी कुत्र्याच बोलायला लागलो. तुम्ही उगा दुसरीकडे वळण देऊन मला त्रास देऊ नका, अडचणीत आणू नका. आणि मग हत्ती चला बाजार तो कुत्ते भुके हजार. पण हत्ती लक्ष देतो का? बघा ना माझ्याकडे एकदा, हत्ती लक्ष देतो का? नाही. हत्तीनं कुत्र्याकडे लक्ष दिलं तर कुत्र्याचं काय होईल? हत्तीनं कुत्र्याकडे लक्ष दिलं तर कुत्र्याचं काय होईल? पुढचे एक वाक्य बोलू का? भुंकणाऱ्या कुत्र्याकडे जर हत्ती लक्ष देऊ लागला त्याला हत्ती कोण म्हणेल? मस्तेच चालायचं. काय भुंकत ती द्यावी भुंको, आपण नाही त्याचे शिको. म्हणून अनुसरे तो अमर झाला अंतराला संसारा. संसार अंतरत असतो, लोक नाव ठेवतच असतात, ते आपल्यापासून दुरावतच असतात. वादच नाही. हा फायदा होतो. अजून काय फायदा होतो? न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे,
विष्णूचे जे दास आहेत त्यांना गर्भवास सुद्धा आता नाही. याचे दोन अर्थ, गर्भवासाचं दुःख नाही, त्याचप्रमाणे गर्भवासाकडे ते दुःख म्हणून पाहत नाहीत. एक तर ते जन्म अभाव रूप मोक्षाला जातात, हे अर्थ करा. किंवा तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. आता त्यांना गर्भवासाचं दुःख वाटत नाही, गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. कारण माणसाला मोठं दुःख, जर छोटं दुःख असलं तर मोठं दुःख त्याच्यातून काय होतं, वजा होतं. सध्या द्राक्ष बागवाले दुःखी आहेत, जिथं 30 घडं लागायचे तिथं 10-12 घडं लागलेले आहेत. खरे का कुठे? खायला अजिबातच नाही, काडीच तयार झाली नाही पाऊस जास्त झाल्यामुळे, हे की नाही. पण ज्यांना 10 घडं लागले, त्या 10 घडाला जर 40 घडाचे पैसे मिळाले तर त्यांचं दुःख कमी होईल का नाही? असू द्या 10 घड, पण त्या 10 घडाला किती घडाचे पैसे मिळव, म्हणजे दर जर चांगला राहिला तर मग काय होईल? म्हणून मोठ्या सुखातून बारकं दुःख काय होतं, वजा होतं. याला एक छोटस उदाहरण देतो ना, 1/2 तास घेतो, खरंच घेतो. भाऊ तुमचं नाव काय? 2 मिनिटं बोलू का तुमच्याशी? नाव काय? अनिल भाऊ. गाव कोणतं? आसरखेडा. अनिल भाऊ, आसरखेड्यात तुमचं घर आहे, घरात कपाट, कपाटात पैसे कामापुरते आहेत. हा, सज्जन आहेत अनिल भाऊ, आहेत म्हणले. घाबरू नका बरं अनिल भाऊ. पण तुमच्या घरात चोर शिरला. कोणाच्या? तुमच्या. त्यानं कपाट उघडलं. पण अनिल भाऊ व्यवहार कुशल माणूस, सगळे बँकेत पैसे, ऑनलाईन व्यवहार, कॅशलेस व्यवहार. उगा खर्चापुरते 20-25 हजार त्यांनी काय ठेवले होते? कपाटात. चोराच्या हातात किती पडले? 25. महाराज पैसे हातात दिला, चोरांनी एवढ्या जलद मोजले, कार्यकर्ते बाजूला व्हायचे आत, आपलं असे छडछड त्यानं काय केले? पैसे मोजले. चोर चिडला बरं. ते अनिल भाऊ, तुमच्या घरी आलेला चोर चिडला. एवढ्या लांबून आला राहून 25,000 रुपये चिडला. पण आता जेवढे पदार्थ पडतील तेवढे त्यानं खिशात घातले. तेवढ्यात अनिल भाऊला जाग आली, चोर 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 चोर, आणि ते आरडले. आणि चोर अनिल भाऊच्या घरी जायच्या आधी माझ्या घरी आले होते, आणि त्या चोरानं माझ्या घरातलं 2 लाखाचं पाकिट चोरलं होतं. किती? 2 लाखाचं. ते उडी मारली त्यांनी अनिल भाऊच्या खिडकीतून जाताना, ते पडले 2 लाख घरात. कोणाच्या? कोणाच्या? पाटील तुमचं काय म्हणत, कुठं पडली? अनिल भाऊ सगळे म्हणतात ते पाकिट तुमच्या घरात पडलं. कसं काय? तुमच्या घरात पडलं का नाही? पडलं का नाही? दृष्टांत बघा ना तुम्ही, पडलं का नाही? पडलं ना, तेवढे गरीबाचे वापस करावं होता. ऐका, सोडून द्या आता. अनिल भाऊ गेले किती तुमचे? 25. घरी आले किती? 2 लाख. फायदा कितीचा आहे? 1,75,000. आता तुम्ही पोलीस पाटलाला फोन करताल का? पोलीस पाटील इथंच आहेत का? पोलीस पाटील संघ जरी असले तरी सांगणार नाही, मला माहिती. उलट सरळ मारुतीच्या मंदिरात झालं, मारुती राहायला मला हनुमंता दर शनिवारी नारळ फोडतो, दिसाडा असा चोर येऊ देत जाय घरामध्ये. कोणाच्या घरात असंच आहे. माणसाला मोठा लाभ मिळाला की माणूस बारकं दुःख काय करतो? वजा करतो. तसं देवाच्या भक्तीचा आनंदच एवढा आहे, त्यापुढे गर्भवासाचं दुःख काहीच नाही. न देखती गर्भवास कधी दास विष्णूचे. महाराज फक्त एवढं सुखच मिळतं का? नाही, प्रेमही मिळतं बरं देवाकडून. आणि प्रेम कसं मिळतं? अभंगाचं 3रं चरण. विसंबे नामाता बाळ, 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 विसंबे नामाता बाळ.
विसंबेना बाळ माता बाळा. जशी आई कधीच लेकराला विसरत नाही, तसा देव त्याला शरण आलेला कधीच विसरत नाही. मला समाज सुद्धा समाजाकरता जगणाऱ्याला जिवंतपणे सोडा, पण नंतर विसरत नाही. हो, समर्पण फार महत्वाचं आहे. म्हणून विसंबेना माता बाळा, आई लेकराला कसं विसरत नाही ते आपण उत्तरार्धात पाहणारच आहोत. म्हणजे आई जेवढं मुलावर प्रेम करते तेवढा हा परमात्मा प्रेम करतो. आई काय करते? आधी पोराला पोटात वागवते, पोटी भार वाहे. बरं, पोराला फक्त पोटात वागवते का त्याला जन्म देते? बोला की, जन्मही देते. हं? प्रसवली माय प्रसवली तया, कुळाचा उद्धार. आधी पोटात वागवते, पुन्हा जन्म देते. जन्म दिलेलं सोडून देत नाही, पुन्हा त्याला सांभाळते. सांभाळिलो माय बापा, सांभाळतो. तसा देव सुद्धा त्याच्या आपल्या पोटात, आपल्याला सगळ्यांना तो आपल्या पोटात घेतो. पोटात घेणं दोन अर्थाने. हो, आपण काय म्हणतो, अहो ते चुकले हो जाऊ द्या, पण तुम्ही पोट मोठं करा म्हणता. मग त्याचे गुणदोष काय करा? पोटात घाला, पोटात घाला. तुम्ही जागे येत ना? एकच प्रश्न विचारतो, जेव्हा आपलं पोरगा आपलं ऐकत नाही तेव्हा किती आनंद होतो? आपलं पोरगा जेव्हा आपलं ऐकत नाही तेव्हा किती आनंद होतो? आनंद होतो का दुःख होतं? दुःख होतं. आणि देव आपल्याला सगळं सांगतो, श्रुती स्मृती ममय वाज्ञा, आणि देवाचा पण एकही ऐकत नाही. मग आपल्याकडे पाहून देवाला दुःख व्हायला पाहिजे का नाही? पण ते आपले गुणदोष काय करतो? पोटात घालतो. अजून बोलतो, आपण देवात मंदिरात गेले की देवाला म्हणतो की नाही, देवा पैसे दे, देवा सुख दे, समान दे. बापाला काम सांगाव का? बाप बाहेरून आला पावडरी मारून आणि पोरग टीव्ही बघत होत. बापाला बिचारा सकाळीच उठला, पावडरी मारल्या, आला. पोरग काय करत होत? टीव्ही बघत होत. आणि टीव्ही बघत बघतच बापाला म्हणतो, पप्पा ग्लासभर पाणी आणा. तिने, अरे बाळ्या, बापाला काम सांगू नये, आणा की राव. अरे तुला अक्कल रे, तू घरी बसू नये, मी पावडरी मारू ना, तू मला द्यावं का मी तुला द्यावं? आणा की राव, एवढं कायला बोलता, तुमची गाय छाप नाही काढून देत मी. आता काय करा, वर मी घाव लागला. बाप मला कार्टे, आता जर पाणी मागचे तर मुस्काड फोडेन. पोरग म्हणलं, मुस्काड फोडायला येणार आहे, येत पाणी आणा. अशा पोराची लॅकिटे करून गळ्यात घातली पाहिजे का नाही? ऐकलं का? असली पोर, त्यांना हसू नका, आपण तसलीच आहेत. काय ऐकलं देवाचं आपण? पण एवढं करून सुद्धा त्याने आपले गुण दोष पोटात घेतले. कोरोनात एवढे मेले, आपण मेलो नाही. त्यानं आपल्याला पोटात घेतले म्हणून मेलो नाही, ध्यानात ठेवा. काय काय तर जवळ जाऊन आली, आहेत असतील माझ्यासमोर आता बसलेले. कोरोना कोणाकोणाला झाला होता? झाला होता? काय स्कोर होता अनिल भाऊ? कमी होता. बाबा तुमचा स्कोर किती होता? घरीच थांबले. वा वा, हुशार. आता माझा ऐका, 19. किती? 19 स्कोर होता पठ्ठ्याचा. आपलं कोणतंच माप कमी नाही. स्कोर तरी कमी का? किती स्कोर होता? 19 स्कोर होता. 6 रिमडिश्यूर घेतली. किती? 6. पण तरी देवानं वाचवलं का नाही? माझ्या शेजारचे मेले, इकडचे मेले, पण त्यांना आपल्याला जवळ म्हणून पोट मोठं केलं त्याने आपल्यासाठी. ध्यानात ठेवा, आपल्याला सांभाळतो, हे की नाही? सांभाळतो सुद्धा. म्हणजे आई जशी जन्म देते, सांभाळते आणि सगळं करते, परमात्मा सगळं तसं करतो. विसंबेना बाळा माता, तैसा लळा पाळावा तसा लळा पाळतो. पण त्याला शरण जाण्याचा मृत्यू संपण्याचा संबंध काय? अभंगाचं शेवटचं चरण. भुवनिजाची सत्ता, भुवनिजाची सत्ता, भुवनिजाची सत्ता, भुवनिजाची सत्ता, त्रिभुवनिजाची सत्ता,
रक्षिता झालिया तुका रक्षिता झालिया तुका रक्षिता झालिया नदीक जे गर्भवास नदीक जे गर्भवास गर्भवासा त्रिभुवनी जाची सत्ता त्रिभुवनी जाची सत्ता त्रिभुवनी जाची सत्ता त्रिभुवनी जाची सत्ता त्रिभुवने जाची सत्ता त्रिभुवनी जाची सत्ता त्रिभुवनी जाची त्रिभुवनी जाची सत्ता तुका रक्षिता झालिया तुका रक्षिता झालिया तुका रक्षिता झालिया तुका रक्षिता झालिया तुका रक्षिता झाली न देखते गर्भवास न देखते गर्भवास न देखते गर्भवास न देखती गर्भवास कुमार कुमार हरि जय भगवान कुमाए कुमार कुमार भगवान कुमाए जय जय विठोबा एक बाई गेली असेल त्यांच्या जाण्याने कोणाची भाऊजाई गेली कोणाची चुलती गेली कोणाची मामी गेली कोणाची आजी गेली कोणाची आत्या गेली एक बाई अनेक नाते संपवून जात असते पण ही सगळी नाते आता जेवढी मी बोललो त्या सगळ्या नात्याला पर्याय फक्त एक नात्याला जगात पर्याय नाही ते म्हणजे आई अर्थात ही चारी मुलं आदरणीय नाना असतील अण्णा असतील हरिभाऊ असतील जनार्दनराव असतील आणि तथा चंद्रकलाताई असेल की जी केशवराव जाधव यांना दिलेली आहे ती तिच्या घरी सुखी असेल वादच नाही पण आज 5 भावंडाची काय गेली आई गेली माणसाच्या जीवनामध्ये धुंडा महाराजाचं एक वाक्य आहे धुंडा महाराज म्हणायचे ज्या दिवशी आपली माय मरते त्या दिवशी माणसाला लिहून ठेवावं आता खरं प्रेम या जगातलं संपलं हे बाकी सगळ्यांचं जे प्रेम आहे ना तुमचं आमच्यावर आमचं तुमच्यावर हे आपलं काही निमित्तानं प्रेम आहे काही निमित्तानं प्रेम आहे पण निमित्त नसताना म्हणून काल गुरुवारी शेखर महाराजांचं कीर्तन मालेगावला झालं काल मालेगावला महाराज बोलताना एवढं गोड वाक्य बोलले संत समजून सांगण्याकरता आईच का पुढे घ्यावी लागते त्याचं कारण सांगितलं म्हणे संतांचं मातृत्व अमर्याद आहे आणि आईचं संतत्व मर्याद आहे आई संतच आहे आई संतच आहे संत काय परोपकाराय इदम शरीरम किंवा सताम विभूतया दुसऱ्या करता जो शरीर झिजवतो जगाच्या कल्याणा जो दुसऱ्याच्या करता शरीर झिजवतो त्याला काय म्हणतात संत म्हणतात असं जर असेल आई कोणाकरता शरीर झिजवते आपल्याकरता झिजवते की नाही उदाहरण जर द्यायचं ठरलं माझ्या वयाला शोभणार नाही सगळ्या माझ्या आईसारख्या बहिणीसारख्या आहेत बाई जेव्हा तिचं पहिलं बाळंतपण होतं तेव्हा नुसतं होत नाही ती सगळं सौंदर्य पणाला लावते तिची जो सुकुमारपणा असतो तिचा जो नाजूकपणा असतो तिचं सगळं सौंदर्य तिथं काय होतं पणाला लावते मग ज्ञानोबरानं भाषा वापरली अंगा मनाची संपत्ती आणि वेचूनी करी बाळाची पाळती
अंगाची मनाची संपत्ती काय करते? सगळी पणाला लावते. आणि लेकराचं काय करते? पालन पोषण करते. आई लेकराचं किती सुख पाहते, आई किती लेकराला लक्ष देते. याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. माझे वडील आहेत ना, सुपारीचं सुद्धा व्यसन नाही माझ्या वडिलाला, पण परमार्थाचे भलते कट्टर विरोधक आणि एवढे रागीट. आता तुम्ही माझ्या वडिलाला पाहिलं अभिजित महाराज, तुम्हाला प्रश्न पडेल, वडिलाची निंदा करायला लागला हा माणूस. वडिलाचं बाहेरचं रूप वेगळे, घरातलं वेगळे. हो बाबाजी, आमच्या वडिलाचं असं होतं, जे पुढे दिसल आणि जे हातात पडल त्याचा परिणाम पुढे काय होईल सांगता येत नाही, ते मारायचे. एकदा तर मला कसं मारलं माहितीये का त्यांनी? आपलं 3 फेजचं करंट असतं ना इलेक्ट्रिक शेगडीला, ते आणलं. ती वायरमन आहेत ते पहिले, त्याला सगळी ते काय देतील त्याच्यातली माहिती. ते 3 फेजचं कनेक्शन असं काढलं आणि ठेवलं आणि त्याच्यावर मला कोंबडा करून बसवलं होतं. कितीचं? 3 फेजचं कनेक्शन खाली आणि त्याच्यावर मी कोंबडा करून, मग डोळ्यात रक्त आलं तरी माझ्या बापानं मला सोडलं नाही. एवढे वडील मारायचे, पाहतच नव्हते. हो, तुम्ही विचार, तुम्ही गुन्हा तेवढाच केला असेल म्हणा मोठा, म्हणा ना तुम्ही. जर बाप एवढा मारतो त्यावर तुम्ही केलं काय? माझा एकच गुन्हा, गावात हरिपाठाला गेलो होतो. माझा गुन्हा काय होता? हरिपाठाला गेलो म्हणून. तो बांगडी पैप यायचा बघा प्लास्टिकचा, पहिले एवढा असा पडलेला होता घरात. आणि माधवशास्त्री सोट आंबे जोगायचे, त्यांचं कीर्तन आमच्या गावात. गेलो मी कीर्तनाला. कीर्तनावरून आल्यानंतर आमच्या वडिलांनी तो बांगडी पैप त्याचे एवढे एवढे तुकडे होईपर्यंत मला मारलं होतं. कीर्तनाला का गेला म्हणून. शत्रू नव्हते ते माझे, पण त्यांना वाटायचे ना अभ्यास करायचा तर कुठं टाळ कुठत बसायला लागलं, असं त्यांची समज होती. पण त्यांना काय मग त्यांचा दिवटा काय निघणार आहे असं. पुढे ते आता खूप प्रेम करतात तो भाग निराळा. आई बघा कशी असते. प्रमोद महाराज, अक्का आहे ना, अक्का, माझ्या आईच्या पुढचे 4 दात ओरिजिनल नाही, डुप्लिकेट बसवलेले आहेत. हे समोरचे 4 दात माझ्या आईचे ना ओरिजिनल नाही आहेत, ते काय डुप्लिकेट बसवले. आणि माझ्या आईनं ते दात कसे गमावले? माझी आई चुलीवर स्वयंपाक करत होती आणि मी असं जेवायला बसलो होतो बाजूला, आणि वडील देवपूजेला पाणी नेत होते कळशीमध्ये, पितळाची कळशी जाड जुन्यातली. आणि काय त्यांना राग आला माझा कोणास ठाऊक, त्यांनी कळशीच भरलेली पाण्याची माझ्यावर फेकली. लेकराला कुठं तरी लागल म्हणून माझी आई पटकन आडवी झाली. ती कळशी माझ्या आईच्या दातावर बसली, माझ्या आईच्या समोरचे 4 दात पडले. कोणा करता करते आई? आपल्या करता करते ही आई. हो, म्हणून क्षणभर सुद्धा आई लेकराला विसरत नाही. हे उदाहरण मी फक्त नाव घेणार नाही, इथं उपस्थित आहेत. एक तमासगिरी बाई आपलं पोरग आळंदी तिनं आणून ठेवलं. हो, झालं तिला मुलगा, आळंदीत आणून ठेवलं ते पोरग. माय कशी असते पहा. आता ती बाई नाचते, पैसे जमा करते आणि आणून देते आळंदीत त्या महाराजाला. बरं, दुर्दैवाचा विलास असा, तिच्या छातीला पडले होल, तिला बी नाचता येत नाही. पण लेकरा करता काय करावं लागतं, तिला नाचावं लागतं. आणि मग पैसे जमा झाले की ती आणून त्या महाराजाकडे देते आणि त्या महाराजाला म्हणते, महाराज माझ्या पोराला गाता वाजवता नाही आलं तरी चालेल, फक्त माझ्या माघारी जगता आलं पाहिजे. ह्याला म्हणतात माय. मरेपर्यंत नाही, मेल्यावर सुद्धा लेकराचीच काळजी पाहते. मला 2 भाऊ 2 बहिणी, म्हणजे 2 भाऊजाई आणि 2 बहिणी. आमच्याही कोणता कार्यक्रम असला की चौघीला गोळा करते आणि रडते बघा. आणि कोणताही कार्यक्रम एकच म्हणते, तुम्हाला जर वाटत असेल माझ्या पिंडाला कावळा शिवावा तर तुम्ही एक करा, माझ्या माघारी माझ्या महाराजाला सांभाळा. आपलं सांभाळणारं महाराष्ट्र आहे, पण आईचं प्रेम वेगळं असतं. संक्रांतीचा आदला दिवस होता आणि मी घरी गेलो. रात्रीचे 2:30-3 वाजले जायला घरी. मला विचारलं सकाळी काय नियोजन आहे? मला 7 वाजता निघावं लागतंय. अरे उद्या सण आहे. मला रोजच सण आहे. अरे उद्या आम्ही पुरणपोळ्या करणार आहे. नाही, मला नाही खायची पुरणपोळी, तुम्ही खा निवांत. अरे तुला सोडून कशी गिळायला आम्हाला? नको जास्त लांबून लावू, मला झोपू दे, फार तर मी सकाळी नाश्ता करून जाईल. झोप म्हणली. किती वाजता चर्चा झाली आमची? रात्री 2:30 ते 3 वाजता. आणि सकाळी 7 वाजता मी नाश्ता करायला गेलो तर माझ्या -7 वाजता माझ्या ताटात पुरणपोळीच वाढली.
मला सांगा, माझ्या ताटात 7 वाजता पुरणपोळी वाढण्याकरता ती किती वाजता उठली असेल? अक्षय महाराज उठली नाही, ती झोपलीच नाही. हे एक बोलू का तुम्हाला वाईट नाही वाटणार ना? बायको सुद्धा नाही करू शकणार एवढं. म्हणून माय ती माय आणि मग एक आहे. म्हणून तिनं जर आमच्यावर एवढं प्रेम केलं असेल तर आपण त्या माय बापावर उपकार जाण ठेवले पाहिजे. माय बापाला सांभाळलं पाहिजे, माय बापाचं सांभाळलं पाहिजे. उदाहरणार्थ, आमच्या हातापायात अवसान नव्हतं तेव्हा जर त्यांनी आम्हाला आधार दिला असेल, तर जेव्हा तिच्या हातापायातलं अवसान जाईल तेव्हा आम्ही तिला आधार दिला पाहिजे. ध्यानात ठेवा, आपण आधार दिला पाहिजे. एवढाच संदेश या ठिकाणी देऊ. सगळ्यालाच दुःख वादच नाही, पण त्यामध्ये चंद्रकलाताई जे आहेत केशवराव जाधवांच्या घरी दिलेल्या, त्यांना सुद्धा आईच्या जाण्याने माहेर परक झाल्यासारखं वाटत असेल. बरं, यांच्या जीवनात कसं झालं? आई गेली वडिलाच्या आधारानं, पण वडील बी 5च महिन्यामध्ये वडिलांनी आपलं निर्याण ठेवलं. पण आई वडिलांचं दोघांचंही छत्र यांच्या जीवनातलं गेलं. पण आता हे मला वाटतं मुलं सुद्धा त्यांना नातू आले असतील. यांच्या मुलाला काय आलेत? नातू आलेत. ह्या वयाचे जरी असले तरी मायबापाच्या वियोगाचं दुःख असतं, ते असतंच. फक्त मी एवढं भाग्यवान समजेन की या वयापर्यंत त्यांना आई वडिलांचा संगत मिळाली. देवाला एवढीच प्रार्थना करतो, आम्ही त्यांच्या वयात जाईपर्यंत आपल्या सगळ्यांच्या मायबापाला निरोगी आणि सक्षम ठेवावं अशी प्रार्थना करतो. या 4ही मुलांनी, या मुलींनी आई वडिलाची चांगली सेवा केली आणि सेवेनंतर जे स्मरण करायचं असतं त्या स्मरणामध्ये प्रवृत्त आहेत. या स्मरणाकरता त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, एवढं गोड आयोजन केलं आणि आयोजनामध्ये मला आमंत्रित केलं. त्याबद्दल पुन्हा एकदा कोश्यारी पाटील परिवार या सगळ्यांचे आभार मानून, सर्व गुणीजन मंडळीचे आभार मानून, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. झालेली सेवा बाईच्या स्मृतीला अभिवादित करून पुन्हा एकदा सर्व वारकऱ्याच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करून निवृत्तीनाथाच्या भजनाने आपण या सेवेला पूर्णविराम देणार आहोत. सर्वांना विनंती आहे की पुढचे काही कार्यक्रम होईपर्यंत आपण सगळी सूचनेचं पालन करा. मला मात्र मुंबईला जाणं फार गरजेचं आहे आणि जर कुणी रस्त्यात गाडी लावलेली असेल तर त्यांनी लवकर उठून माझी गाडी काढून देण्याचा प्रयत्न करा. ह्या वावीला कीर्तनाला आलो आणि मला जायची एवढी गडबड. वर्षादाचं कीर्तन झालं महाराज, ते रस्ता छोटा होता, रस्त्यात एवढ्या गाड्या, 3 तास मला बसून राहावं लागलं. आणि पाऊस तर किती होता त्याशी नव्हते तुम्ही, भयान पाऊस आणि गाड्या रस्त्यात. तसं तुम्हाला सूचना दिली जाईल लवकर पुढे जाऊन. फक्त सगळ्यांचं इथून दर्शन घेतो, सगळ्यांनी आशीर्वाद द्या आणि सगळ्यांचा मी लवकर निरोप घेतो. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव तुकाराम. 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 विठ्ठल जय जय